नमस्कार मित्रांनो, फोटो आर्ट विथ एम सतीश या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। तर आजचा विषय आहे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदान यादीमध्ये नवीन नाव कसे समाविष्ट करायचे याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करा आणि सर्च करा वोटर हेल्पलाइन ॲप। आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल करा। ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल। डाव्या साईडला न्यू यूजर ऑप्शनवर आपल्याला क्लिक करावे लागेल। यामध्ये सर्वप्रथम आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे। तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकावा। त्यानंतर सेंड OTP हे ऑप्शन दाबावे। अशी स्क्रीन दिसल्यानंतर तुम्ही तुमचं पहिलं नाव फर्स्ट नेम या ठिकाणी टाईप करा। त्यानंतर लास्ट नेम तुमचं सरनेम या ठिकाणी टाका आणि तुम्हाला हवा असलेला पासवर्ड या ठिकाणी तुम्ही एंटर करा, जो की तुमच्या लक्षात राहील। आणि त्यानंतर मोबाईल नंबर टाका। येथे तुमचा मोबाईल नंबर टाका आणि तुम्ही बनवलेला पासवर्ड या ठिकाणी परत एकदा टाका। सेंड OTP वर क्लिक करा। आलेला OTP या ठिकाणी टाकावा आणि लॉग इन करा। या ठिकाणी लॉग इन झालेले आहे। वोटर रजिस्ट्रेशनवर आपण क्लिक करा। फॉर्म नंबर 6 वर या ठिकाणी सुद्धा क्लिक करा आणि लेट्स स्टार्ट। सर्वप्रथम तुमचं स्टेट टाका, महाराष्ट्र। त्यानंतर जिल्हा, नंतर विधानसभा तुमचा जो कोणता असेल तो त्या ठिकाणी टाकावा लागेल। या ठिकाणी आधार कार्डवरील जन्मतारीख टाकावायची आहे। अपलोड याच्यावर क्लिक करा आणि गॅलरीमधून आपला आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करावायचे आहे। तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करावायचा आहे। या ठिकाणी आपलं जेंडर टाकावायचं आहे, मेल किंवा फिमेल। त्यानंतर तुमचं नाव फर्स्ट नेम, सरनेमसुद्धा या ठिकाणी टाकायचं आहे। नंतर आधार नंबर या ठिकाणी टाका। मोबाईल नंबर ऑप्शनमध्ये आपला स्वतःचा मोबाईल नंबर टाका। तुमचा ईमेल असेल तर या ठिकाणी तुम्ही टाका। यानंतर नेक्स्ट क्लिक करा। या ठिकाणी आपल्याला आई किंवा वडिलाचं मतदान कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे। नाव आणि आडनाव टाकल्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करा। तुमचा नगर असेल, तुमचं जे काही ब्लॉक, बिल्डिंग नंबर, एरिया हे या ठिकाणी टाकावायचे आहे। पोस्ट ऑफिस या ठिकाणी टाकावायचे आहे। आपल्या गावाचं नाव या ठिकाणी टाका। पिनकोड योग्य टाका। त्यानंतर तालुका टाकावायचा आहे। ॲड्रेस प्रूफसाठी आधार निवडा आणि या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करा। या ठिकाणी वडील किंवा आईचं मतदान कार्ड आपल्याला जोडावायचं आहे। आईचे पूर्ण नाव टाकायचे आहे आणि इपिक नंबर सुद्धा या ठिकाणी टाकावा। आईचे नाव आणि मतदान नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट क्लिक करा। राज्याचं नाव या ठिकाणी टाकायचे आहे, आपले महाराष्ट्र। नंतर जिल्हा सिलेक्ट करा। त्यानंतर गाव या ठिकाणी टाकावायचे आहे आणि आपण कोणत्या तारखेपासून इथं राहतो ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। ॲप्लिकंटचं संपूर्ण नाव या ठिकाणी टाका। नंतर डन बटनवर क्लिक करा आणि आलेला फॉर्म या ठिकाणी चेक करावा। संपूर्ण चेक झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कन्फर्म बटन दाबायचे आहे। युअर रेफरन्स ID या ठिकाणी दर्शवलेली आहे, त्याला आपण स्क्रीनशॉट काढून ओके करा। अशा प्रकारे आपल्याला मतदान यादीमध्ये नाव समाविष्ट करता येईल। ही माहिती जर का आपणास आवडली तर फोटो आर्ट विथ एम सतीश हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।